डे 118 ऑफ लीन बल्क. आज आपण ट्रेन करतोय शोल्डर. तर सकाळी आपण गेलेलो क्रिकेट खेळायला. क्रिकेट खेळून झाल्यावर गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतलं आणि घरी येऊन एक खोकल्यावरचं औषध पिऊन घेतलं, कारण छातीत खूपच कफ झालता. असं बोलून मस्तपैकी फ्रेश झालो आणि केस पुसून घेतली. मग भूक खूप लागलेली म्हणून ब्रेकफास्ट मध्ये ओट बनवायचं ठरवलं. ओट्स दुधामध्ये गरम होतंय तोपर्यंत 2 केळी आणि थोडेसे ड्रायफ्रूट कापून ठेवले आणि मग मस्तपैकी ओट्स आणि बॉइल्ड स्वीट पोटॅटोवर ताव मारला. मग थोडंफार झोपून घेतलं आणि उठल्यावर आळस देऊन निघालो बाहेर दही घ्यायला. सुट्टे पैसे आणि दही घेऊन आपण निघालो घरी. घरी येऊन जेवणाच्या तयारीला लागलो. त्यामध्ये भाकरी, दही आणि थोडंसं गाजर होतं. असं बोलून रेडी झालो, कारण आपल्याला जायचं होतं जिमला. मग जिम मध्ये येऊन शोल्डर डंबल प्रेसने शोल्डरला तोडायला सुरुवात केली. पण कसलं काय, डंबल उचलला गेला नाही. झाला ना पचका. पण आता गोष्ट इगोवर आलेली, म्हणून परत डंबल घेतला आणि कल्टर रेप्स परफॉर्म करून शिफ्ट झालो लॅटरल वर. त्याचे पण टील फेलियर रेपिटेशन मारले आणि शोल्डर वर्कआउटची समाप्ती केली फेसफुलने. परफेक्ट फिनिश होता शोल्डर साठी. मग आपण निघालो घरी. घरी येऊन फ्रेश झालो आणि रेडी झालो, कारण आपल्याला जायचं होतं बाहेर. मग मस्तपैकी 2 केळी आणि एक संत्रीवर ताव मारला आणि आपल्या 2 मित्रांसोबत निघालो बाहेर. आता बाहेर जाता जाता भाऊने बायसेप फ्लेक्स केला, मग आपण पण करूनच टाकला. असं बोलता बोलता आपण पोहोचलो विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये. तिथे येण्याचं कारण तुम्ही बघू शकता. तिथे एक मोठी स्टेट लेवल बॉडी बिल्डिंगची कॉम्पिटिशन होती. ते मोठमोठे बॉडी बिल्डर आलेले, मग त्यांच्याकडे बघून खूप सारे शिकायला भेटलं. एक दिवस आपण पण त्या स्टेजवर दिसू, असं बोलून निघालो घरी. घरी येऊन दिवसाची समाप्ती केली शुद्ध ग्राम प्रोटीन वाल्या मीनने आणि बोललो भेटूया उद्या सेम एनर्जी आणि सेम पंप सोबत.